बजरंग बलो. नमस्कार मित्रांनो, आज आहे वेळ अमावस्या. तर मूळचा हा सण कर्नाटकचा असून महाराष्ट्रात उस्मानाबाद, सोलापूर, लातूर आणि काही ठिकाणी. तर मित्रांनो, आजच्या सणाचे विशेष म्हणजे प्रत्येक शेतकरी म्हणजे ह्या भागातले शेतकरी आईची ऋण फेडण्यासाठी हा सण साजरा केला जातो. स्पेशली शेतात जेवढे देवदेवता आहेत सगळ्यांची आज पूजा केली जाते आणि सगळ्यांना नैवेद्य दिले जातात. तर मित्रांनो, अशा प्रकारे गावात सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि परळी अशा काही ठिकाणी अशा प्रकारे बैलगाडा घेऊन लोक शेताला जातात. 95% लोक शेताला जातात आजच्या दिवशी. तुम्ही जर आज गावाला आलात तर तुम्हाला कळेल, गाव सुमसान दिसेल, यानी की गावात फार कमी लोक दिसेल, कारण सगळे लोक तुम्हाला शेतात दिसेल. तर आजची या वेळ अमावस्याची विशेषता अथवा वेळ अमावस्याची वैशिष्ट्ये काय काय आणि कशा प्रकारे हा सण साजरा केला जातो तरी सुरुवात आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचं वेळ अमावस्या सोलापूर जिल्ह्यात कसे साजरा केला जातो तर तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, ही आहे गावातील अतिशय प्रतिष्ठित जागा, यानी की यल्लाम्मा देवीची मंदिर. इथे सकाळ, दुपार, संध्याकाळ कोणत्याही टायमाला या तर तुम्हाला इथे 20 ते 30 लोक भेटतील. पण आज वेळ अमावस्येनिमित्त सगळेजण शेताला गेलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता रोडवरती एक पण माणसं तुम्हाला दिसणार नाही. प्रत्येकजण आपापल्या शेताला गेलेले आहेत. तर बघू शकता, फक्त इथं मी एक कुत्रा आहे, मी त्याला भाकरी घातलेला आहे, ते खात बसलेलं आहे. तर रोड एकदम शांत आहे. वेळ अमावस्या स्पेशल हे बघा, बोरं आहेत. तर अतिशय बघा झाड किती भरलेलं दिसतंय. तर बघा मित्रांनो, बोरं तर स्पेशली आजच्या दिवशी लहान पोरं मोठे बोरं नक्की खातात. पण आम्ही लहान असताना एवढं बोरं आम्ही ठेवायचं नाही. प्रत्येक झाडाच्या खाली आम्ही रस्ता केलं असायचे. प्रत्येक झाडाची बोरं आम्ही तोडायचो. यानी की बोरं खाणं म्हणजे गावाकडे एक प्रकारची अतिशय स्पेशल असते. आणि स्पेशली वेळ अमावस्येला बोरं आम्ही नक्की खातो आणि नक्की भजी यानी की सब्जीमध्ये हे बोरं पण टाकतात. आता आम्ही शेतात आलेलो आहे मित्रांनो. तर आता पूजेची तयारी चालू आहे. आमचे भावाची पोरगा आणि माझी आई पूजा करत आहे. आता बघा, तुम्ही बघू शकता ही स्पेशल भजी आणि भजी यानी की भाजी आणि ज्वारीचे वडे तर आम्ही देवाला ह्या दिवशी नैवेद्य म्हणून देतो. मित्रांनो, आता अतिशय इंटरेस्टिंग आहे. तुम्ही बघू शकता, आता हे चिंचेचं झाड आहे आमच्या शेतातील आणि अतिशय भव्य असं मोठा चिंचेचं झाड आहे, तुम्ही बघू शकता. तर या झाडाच्या खाली यानी की तुम्ही तर बघू शकता, झाडाखाली लक्ष्मी आहे. लक्ष्मीची पूजा चालू आहे सध्या. तर बघू शकता तुम्ही इथे लक्ष्मीची पूजा चालू आहे. तर पूजा झाल्यावर आम्ही ज्वारीकडे निघणार आहोत. तिथं ज्वारीत स्पेशल आजचा जो सण आहे अथवा आज जे काही सोलापूर जिल्ह्यातील लोक करतात ते ज्वारीमध्ये करतात. ते तुम्हाला तो सण मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आणि ज्वारीत गेल्यावर तो रिअल इंटरेस्टिंग तुम्हाला ज्वारीमध्ये दिसणार. बघत राहा. मित्रांनो, आता आपण ज्वारीची पूजा करायला चाललोय. शेतकरी आईची पूजा आज धूमधाममध्ये होत आहे. तर बघू शकता, आम्ही सगळेजण निघाले ज्वारीमध्ये. आता ज्वारीमध्ये निघाल्यावर तुम्हाला रिअल इंटरेस्टिंग फॅक्ट दाखवणार आहे. सर्वांना सर्वप्रथम वेळ अमावस्याची हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, ही पहा, वेळ अमावस्यानिमित्त आपण शेतात 5 ज्वारीचे झाडं असे बांधतो. बांधल्यावर 5 दगड घेतो आणि ते दगड घेतल्यावर काय करणार आहे तुम्ही बघू शकता. आता असे 5 दगड घ्यायचं. 5 दगड घेतल्यावर त्यांना स्वच्छ धुवायचं. धुतल्यावर
विभूती आणि कुमकुम लावायचं आणि ही सध्या आपली ज्वारीमध्ये भूमिताईची अथवा शेतकरी आईची पूजा चालू आहे. हे बघा अशा प्रकारे राऊंड मारायचे असते. वेळ अमावस्या म्हणजे आपण शेतकरी आईची पूजा करतो मित्रांनो. शेतकऱ्याची आईची पूजा फार महत्वाची आहे शेतकऱ्यांसाठी, कारण आपण जे अन्न खातो ते शेतकरी आईने देत असते. हे नैवेद्य देत आहे ते सगळं शेतकरी आईची कृपा असते. त्यासाठी हा सण अतिशय महत्वाचे आपल्याला मित्र. तर जसं आपण आता सध्या पूजा केलेली आहे शेतकरी आईची, तर शेतकरी आईची ही गिफ्ट असते आपल्याला. ह्या बघा तर कशी मस्त गिफ्ट आहे. तर ह्या गिफ्ट प्रत्येक वर्षी शेतकरी आई आम्हाला देत असतो. त्यासाठी आपण प्रत्येक वर्षी शेतकरी आईची या वेळ अमावस्या म्हणून सण साजरा करतो आणि शेतकरी आईला आम्ही पूजतो आणि शेतकरी आईची आठवण काढतो. आणि जे काही आहे आम्ही जीवन त्याचं मेन मुख्य कारण शेतकरी आई आहे. त्यासाठीच आपण या जमिनीला अथवा या मातेला आपण वंदन करतो. हे जे ताट आहे तर हे संजू ताट धरलेलं आहे आणि ते ताटामध्ये जे काय दिसतं तुम्हाला ते नैवेद्य आहे. तर नैवेद्य कोणत्या प्रकारचे ते तुम्हाला सगळ्यात अगोदर दाखवतो. हे बघा हे ज्वारीचे वडे मिळतात. जसे आपण वडापाव बनवतो तसे हे ज्वारीचे वडे आहेत. तर त्यासोबत पुरणपोळी आहे आणि भजी, हे छोटं तुम्हाला दिसतील भजी दाखवतो. हे भजी आहे. भजी म्हणजे जे आपण हॉटेलमध्ये खातो ते भजी नाही मित्रांनो. सगळे शेतात जेवढे काही पालेभाज्या भेटतात आणि कडधान्य भेटतात ते सगळे मिळून एक भाजी केली जाते. त्याला आपण इकडं सोलापूर जिल्ह्यात वेळ अमावस्याला आपण त्याला भजी म्हणतो. असे तिन्ही मिक्स करून आपण आता ह्या अख्खं शेतभर म्हणजे संपूर्ण शेताच्या एक चक्कर मारतो. शेताला एक चक्कर मारून हे सगळीकडं आपण थोडं थोडं असं टाकत जातो आणि ते एक प्रकारचं नैवेद्य, ते एक आपलं पिढ्याने पिढं चालत आलेलं एक रीती रिवाज आहे. तर ते कसं आपण करणार आहे ते तुम्हाला आता दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. आता ही नैवेद्य आपण नैवेद्य दिल्यानंतर तो नैवेद्य शेतात टाकल्यानंतर त्याच्यासोबतच इथे ग्लास आहे बघा. ही ग्लास आहे आणि ग्लासमध्ये पाणी आहे आणि पाणीमध्ये एक आपण पान ठेवलेलं ज्वारीचे पान. आता या ज्वारीच्या पानाने आपण नैवेद्य टाकल्यानंतर हे पाणी पण टाकणार आहे की देवीला नैवेद्य प्लस पाणी दोन्ही, जेवण आणि पाणी असं दोन्ही करत जसं आम्ही जेवतो तसं देवीला सुरुवातीला आम्ही जेवण अगोदर आजचीच वेळ अमावस्ये दिवशी देवीची असते. म्हणून आता आपण तो प्रकार सुरुवात करणार आहे. चला चांग बोलो, 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 चांग बोलो. तर मित्रांनो बघा अशी ही घोषवाक्य असती. आजच्या वेळ अमावस्या दिवशी असे आपण नैवेद्य आणि नैवेद्यसोबत पाणी असे भरपूर जण आपण प्रत्येक जण हे आम्ही स्वतः नाही करत. सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा आणि परळीचे काही भाग तर आजच्या दिवशी ही वेळ अमावस्या आपण सेलिब्रेट करतो. सेलिब्रेट करण्याचा उद्देश एवढंच असतं मित्रांनो. तर भूमिताई अथवा जे शेतकरी आई आहे, धरणी माता आहे, स्पेशली धरणी माता आपल्याला सगळं काय देतं मित्रांनो. तर त्यासाठी आपण एक दिवशी धरणी मातेसाठी आपण धरणी मातेची पूजा, धरणी मातेसाठी अन्न जे काही अन्न आपण खातो ते सगळं धरणी मातेने दिलेलं आहे. धरणी मातेसाठी आपण कृतज्ञ होऊन, धरणी मातेची ऋणी होऊन आपण हा सण साजरा करतो मित्रांनो. एवढं सुंदर. आणि मित्रांनो अजून असं एक बिलीफ आहे की पिढ्याने पिढ्या चालत आलेली एक अशी बिलीफ आहे की आजच्याच दिवशी जे कोणी वेळ अमावस्या साजरा करतात, ज्यांच्या घरी वेळ अमावस्या साजरा होतात त्या प्रत्येक लोकांचे पोट जवा एवढं वाढतं मित्रांनो, कारण आजची जी मेनू असते, आजची जी जेवण असते ती तेवढं फॅन्टास्टिक असते मित्रांनो. चला चांग बोलो, चांग बोलो, चांग बोलो, चांग बोलो. भारत हा कृषीप्रधान देश आहे मित्रांनो. भारत हा कृषीप्रधान देश आहे. तर आपल्याला शेतकऱ्यांना मदत केलंच पाहिजे. आपण शेतकरी आहे मित्रांनो. शेतकरी हा लाखाचा पोशिंदा असतो मित्रांनो. शेतकरी जगला तर आपण सगळं जगू शकतो, सगळं जग जगतं मित्रांनो.
तर या लाखाच्या पोशिंदाचा हाचा सण आहे. तर मित्रांनो, शक्य होईल तेवढे तुम्ही माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण मी हा व्हिडिओ फक्त शेतकऱ्यांसाठी बनवत आहे. कारण आम्ही शेतकरी आहे. शेतकऱ्यासाठी तुम्ही काहीतरी करा मित्रांनो. ॲटलिस्ट थोडं तरी तुम्ही शेतकऱ्यासाठी काहीतरी करा. तर शेतकरी हा घाम गाळतो शेतात, शेतकरी घाम गाळतो शेतात, म्हणून आपण निवांत राहतो शहरात. शहरातील मित्रांनो, तुम्ही पण शेतकरीच आहात. भरपूर लोक शेतकरी असतात, शेती असतं तुमचं. भाऊ, वडील, आई, बहीण सगळे लोक शेतात काम करतात. अशा प्रकारे तुम्ही पण या, तुमची संस्कृती टिकवून ठेवा. आणि ही संस्कृती आहे मित्रांनो, ही एक प्रकारे अतिशय छान अशी एक सण आहे मित्रांनो. साजरा करा. चांग बलो, चांग बलो, चांग बलो, चांग बलो, चांग. अशा चांग भलो आणि चकडी कलोच्या जयघोषात आजची सण उत्तम रीतीने साजरा करण्यात येत आहे आणि आम्ही साजरा करत आहे मित्रांनो. ही सण आणि ही अपॉर्च्युनिटी, ही संधी सोडू नका. कारण लाईफ इज शॉर्ट, सो ट्राय टू एन्जॉय एव्हरी फ्रॅक्शन ऑफ टाइम. मित्रांनो, लाईफ इज शॉर्ट, ट्राय टू एन्जॉय युअर लाईफ. दुःख डोंगरा एवढे, सुख जवळ एवढे. दुःख डोंगरा एवढे, सुख जवळ एवढे. आजची घोषवाक्य आमच्याकडे अशी असते, सुख डोंगरा एवढे आणि पोट जवळ एवढे. सुख डोंगरा एवढे आणि पोट जवळ एवढे वाढतं मित्रांनो. तो चांग बलो, चांग बलो, चांग बलो. अशा प्रकारे आपला आजचा वेळ अमावस्या सण अतिशय उल्हासात, उत्साहात, अतिशय आनंदित साजरा करण्यात आलेला आहे. तर आता चांग बलो आणि चिकडी कलोचा जयघोष संपन्न झाला आणि धरणी मातेची पूजा झाली. धरणी मातेला अन्न पाणी आपण आज दिलो आणि धरणी मातेच्या नावाने आज आपलं पोट एक जवळ एवढं वाढणार आहे, अशी ही रूढी परंपरा आहे. आणि आज आता सगळं पूजा झाल्यावर आता आपण बसणार आहे आजच्या स्पेशल मेनूसाठी. आजचा स्पेशल जेवणासाठी आपण आज बसणार आहे. आता लगेच थोड्या वेळात आपण गेले की जेवण करणार आहे. तर तुम्हाला मी दाखवणार आहे काय काय आहे मेनूमध्ये. तर बघू शकता आणि तुम्ही पण असं एन्जॉय करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज वेळ अमावस्येनिमित्त पोरं शेतात आलेले आहेत आणि अशा प्रकारे झाडावरती चढायचे प्रॅक्टिस चालू आहे त्यांचा आणि अतिशय मस्त एन्जॉय करत आहेत. आणि ही छोटी पोरगी आहे, ही म्हणते हिला पण चढायची आहे. बघा, तुला पण चढायचे का? अशा प्रकारे हां चल. हे बघा, हे पोरावरती असे झाडाला लोंबकळत आहे. हे बघा, अतिशय आनंदाने, खुशीने, हे बघा किती मस्त मजा करत आहे. ही अशी शेतामधली पोरं आणि शेतामधली वेळ अमावस्या आणि शेतामधली सण असे असतात मित्रांनो. हे बघा, हे मँगोचे झाड आहे, आंब्याच्या झाडाला असे लोंबकळत आहे फांदीला. तर अशा प्रकारे आजचं वेळ अमावस्या अतिशय आनंदाने, गुण्यागोविंदाने आपण आमच्या शेतात साजरा केलेला आहे. आणि ही आहे आंब्याची झाड. पण अतिशय आनंद वाटत आहे. ती म्हणली हे दोघांचं लोंबकळायचं बघून ती म्हणली मला पण लोंबकळायचं म्हणली. तर तिला चांद दिलं. चांद दिल्यावर ती वरती बसायचं म्हणली आणि वरती बसावलं. हे बघा किती मजा करत. तर मित्रांनो, आता सगळं पूजापाठ आणि जेवणावर सगळं झाल्यावर 1-2-3 तास शेतात झोपल्यानंतर आता आपण परत घरी रवाना चाललाय. तर अजून एक ट्रेडिशन यानी की संस्कृती म्हणजे वेळ अमावस्या दिवशी शेतात जेवढे देवदेवता आहेत त्यांच्या वरती जसं आपण तोरण बांधतो घरी, तसं ज्वारीचे झाडं 5 झाडे ठेवतात. इकडं 2 इकडं 3 असे ते बांधून ठेवतात. आणि शेतामध्ये पण ते ज्वारी असतात त्यांना पण एका ठिकाणी 5 ज्वारीचं जे झाड असतात ते बांधून ठेवतात आणि तिथं पूजा करतात. त्याप्रमाणे घरी जाताना पण असे 5 ज्वारीचे ट्री अथवा ज्वारीचे झाड घेऊन आपण घरी जात असतो.
अशा प्रकारे सकाळी उठल्यापासून आणि रात्रीपर्यंत अशा वेगवेगळ्या पद्धतीने अतिशय शांत आणि अतिशय उत्साहाने उल्हासाने ही वेळ अमावस्या आपण साजरा करतो. पण आता घरी जात आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारे नवनवीन आणि अतिशय सुंदर व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो.